आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सीएसएमटी स्थानकामधून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, गेल्या काही दिवसांपासून सीएसएमटी स्थानकामध्ये देखील मराठा आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सध्या आज काय दृश्य पाहायला मिळतंय? सध्या मी थेट तुम्हाला दृश्य दाखवते सीएसएमटी स्थानकाचं। तुलनेने आज सीएसएमटी स्थानकावर असणारी गर्दी ही कमी आहे। आंदोलक हे ज्या पद्धतीने आपल्याला प्लॅटफॉर्मवरती दिसत होते ते आज दिसत नाहीये। प्रत्येक आंदोलकाने एक त्यांच्या ग्रुपने एक कोपरा पकडलेला आहे, तिथे ते आराम करतायत, सकाळची न्याहारी करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता सकाळची वेळ आहे, साधारणतः 9 वाजेनंतर सीएसएमटी स्थानकावरती प्रवाशांची लोंढे यायला सुरुवात होते, मुंबईकरांची गर्दी यायला सुरुवात होते आणि पलीकडनं सुद्धा आपण बघतोय की हार्बर लाईन असेल आणि मध्य रेल्वे असेल या ठिकाणाहून ज्या रेल्वे धावतात त्यांच्या प्रवाशांची मोठी गर्दी आता रेल्वे स्थानकात यायला सुरुवात होते। मात्र याच ठिकाणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरच आंदोलकांची सुद्धा गर्दी असल्याने काही दिवस सीएसएमटी स्थानकावर मोठी गर्दी असं चित्र निर्माण झालेलं होतं। मात्र आज तुलनेने ही गर्दी कमी असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अर्थात आंदोलक आहेतच, मात्र ते विखुरलेल्या स्वरूपात आहे किंवा एकेका कोपऱ्यामध्ये त्यांचे गट असे तयार झालेले आहेत। त्याच्यामुळे आता सीएसएमटी स्थानकावरती कोणतीही मोठी गैरसोय किंवा मोठी गर्दी आज या घडीला तरी आपल्याला बघायला मिळत नाहीये। अर्थात सकाळी 9 नंतरचं चित्र कदाचित वेगळं असू शकतं, कारण मुंबईकरांची मोठी गर्दी सीएसएमटी स्थानकावर होते। त्याच वेळेस जर आंदोलकांनी घोषणाबाजी केली तर कदाचित पोलिसांवरचा ताण वाढू शकतो। मात्र सध्याच्या घडीला आंदोलक जे आहेत ते विखुरलेल्या गटांमध्ये आहेत आणि प्लॅटफॉर्मवरती त्यांनी कुठेही गर्दी केल्याचं चित्र या घडीला तरी आपल्याला बघायला मिळत नाहीये। नक्कीच मनश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।